उलट इतक्या वर्षानं 20 वर्षानं आम्ही त्याच्यामध्ये तरी आम्हाला इकडे आणलं की तुम्हाला आम्ही तिकीट देऊ, इकडे हे करू. आम्ही साऱ्या लोकांना आमच्या समाजाना यांना त्यांच्या संग राहिले तरी आमच्या समाजाला एक तिकीट नाही दिलं. तिकीट नाही देऊन मला असं संध्या 2:30 वाजता तर म्हणजे तुला तिकीट देणार आहे आम्ही, नाही दिलं त्यांना. मी इतकी रडले, त्यांच्या पायावर असं पाय टाकले, पण त्यांना घम बसला. त्यांना मला लाथ मारून पुढे गेले आणि म्हणे घरी 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 आम्ही गेलो तरी त्यांनी बोलले नाही आम्हाला. आणि आमचं असा अत्याचार केला, आम्ही इतके काम केले. कैलास गोरंटे साहेबांना यांना आमच्यावर लय अत्याचार केला. म्हणजे ते म्हणतात की आम्ही तुम्हाला तिकीट बी देणार नाही, तुमचे मातंग समाजाचे मत बी आम्हाला पडत नाही, आम्ही दलित लोकांना देतच नाही. एक दलित लोकांना आमच्यावर दिलं नाही. आमच्यावर खूप अन्याय केलाय त्यांना. आम्हाला न्याय भेटावा त्याच्यासाठी आमचे सारे मातंग समाजाचे आणि सारे माझ्या संघ आहेत. मी आज ऍडमिट होते, सारे माझ्याकडे आले. आता जे काय करतील आमचा समाज करण त्यांच्या मागे मी राहीन. आज काय तुम्हाला काही सांगण्यात आलं का? हो, खूप फोन आले मला, सारे आले, धमक्या आल्या. आता ते कोणाकोणाचे आले आमच्या मुलाला यांना, पण आम्ही काय वापस घेतलं नाही. आम्ही मरायला भेट नाही, मारायला पण आम्ही लढून दाखवू. आम्ही असे इमानदार नगरसेवक आहे. आम्हाला इतक्या वर्षात काम ताकद नाही भेटले तरी आम्ही पैसे लावून काम केले. आमच्यावर इतकं कर्ज झालं. आज लोकांकडे गाड्या, एक नगरसेवक आहे की आमच्याकडे एक मोटरसायकल लवकर गाडी नाही. इतका आमच्यावर अत्याचार केलेला आहे. आम्ही इतके काय म्हणत होते, काय मागणी होती? त्यांची एकच मागणी होती, तुम्हाला तिकीट देऊन निवडून आणू. आज काय म्हणले? आज काय म्हणत होते? आज सारे म्हणे वापिस घ्या. आम्ही म्हणलो आम्ही वापिस घेत नाही. जे काय करा आम्ही भेटा नाही, मरायला बी म्हणलं मारायला बी, पण आम्ही अपक्ष फॉर्म भरलेला त्याच्यात निवडून येऊ म्हणलं आम्ही. तुम्हाला कोणी धमक्या दिल्या? कोणाच्या फोन आले का? कशा दिल्या का? समोर येऊन दिल्या? ते म्हणे वापिस घ्या. आता नाव नाही आली आम्हाला, फक्त फोन आले, हे आले की म्हणे तुम्ही वापिस घ्या. तुम्ही आता म्हटलं की धमक्या दिल्या गेल्या तुम्हाला, नेमकं कुणाकडून तुम्हाला धमक्या दिल्या गेल्या? आता फोनवर कोणाच्या आल्या काही ते नाही माहित, फक्त म्हणे वापिस घ्या, नाही तुमचं काय खरं नाही. तुमचा कोणावर संशय? आता पार्टीवरच आहे आमचा संशय, दुसरं काय, भारतीय जनता पार्टीवर. ओके.